मकर राशी. नमस्कार मंडळी, मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. आज आपण 2026 हे इंग्रजी वर्ष मकर राशीच्या जातकांसाठी कसं राहणार आहे आणि ग्रह परिवर्तनाचा मकर राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे ते पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये. तत्पूर्वी आमच्या सर्व प्रेक्षकांना इंग्रजी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हे इंग्रजी नववर्ष तुम्हाला आरोग्यदायी, यशदायी, कीर्तिदायी आणि भरभराटीचं जावो अशा माझ्याकडनं तुम्हाला शुभेच्छा. मित्रांनो, आपण प्रत्येक महिन्याला मासिक राशी भविष्य पाहत असतो ग्रहांच्या गोचर भ्रमणाचं. परंतु या ग्रहांमध्ये दोन प्रकारचे गट पडतात. काही ग्रह हे अतिशीघ्रतम राशी परिवर्तन करतात आणि काही ग्रह हळू मंद पद्धतीनं राशी परिवर्तन करत असतात. मग बऱ्याच ज्योतिष प्रेमींची, ज्योतिष अभ्यासकांची आणि ज्योतिष पाहणाऱ्यांची इच्छा असते जे ग्रह जास्त कालखंड एकाच राशीमध्ये, एकाच स्थानामध्ये राहणार आहे त्यांचं फलित बदलत नाहीये, हे जर आम्हाला आधी कळालं तर आम्हाला जीवनात काय निर्णय घ्यावे, कुठला मार्ग निवडावा यासाठी ज्योतिषशास्त्र उपयोगात येईल. मग हे हळू चालणारे ग्रह कोणते आहेत? सगळ्यात प्रथम गुरु, शनी, राहू आणि केतू. यामध्ये शनी ग्रहाला सगळ्यात जास्त कालखंड एका राशीमध्ये राहायला लागतं आणि त्याच्या पाठीमागे पुढे या गोष्टी होतात. आता हे सगळ्यात आधी गुरु का सांगितलं की गुरु ग्रह 1 जून 2026 ला राशी परिवर्तन करून कर्क राशीमध्ये येतोय. 31 ऑक्टोबर 2026 ला गुरु ग्रह सिंह राशीमध्ये जातोय, म्हणजेच अतिचार गती होते या वर्षामध्ये. वर्षाच्या दृष्टीने सांगितलं गुरु ग्रह, बाकी ग्रहांच्या दृष्टीनं शनी ग्रह. शनी ग्रह संपूर्ण वर्षभर मीन राशीमध्ये वास्तव्य करणार आहेत, रास परिवर्तनच करत नाहीये. 25 नोव्हेंबर 2026 ला राहू ग्रह मकर राशीमध्ये वक्री होऊन येतोय कार्य परिपूर्ण करण्यासाठी. 25 नोव्हेंबर 2026 ला केतू ग्रह कर्क राशीमध्ये येतोय राशी परिवर्तन करून राहिलेलं कार्य परिपूर्ण करण्यासाठी. मग ह्या ग्रह बदलांचे मकर राशीच्या जातकांवरती नेमके काय परिणाम होणार आहेत ते पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये. प्रथम स्थान, स्वभावाची प्रगल्भता कशी असणार आहे? आता गुरु महाराज तुमच्या पत्रिकेमध्ये मिथुन राशीमध्ये वास्तव्य करून आहे 6ष्ठ स्थानामध्ये 6 महिने पहिले. म्हणजेच निर्णय चुकण्याचे योग मकर राशीच्या जातकांचे आहे. अति उतावळेपणा करू नका, हे नवीन वर्षाची सुरुवात तुम्हाला सांगितली जाते आहे. एकाग्रतेनं ज्येष्ठांचं, सर्वश्रेष्ठांचं घेतलेलं मार्गदर्शन उपयोगात आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून शांततेनं मार्गक्रमण करा, हे ज्योतिषशास्त्र तुम्हाला सुचवत आहे. धनस्थानाच्या दृष्टीनं गुरुजी कालखंड कसा असणार आहे? उत्तम विचारलंय. कालखंड असा असणार आहे, 1 जून 2026 नंतर गुरु ग्रह केंद्रस्थानामध्ये म्हणजेच कर्क राशीमध्ये विराजमान असल्या कारणानं पार्टनरशिप मधनं मोठ्या प्रकारचा लाभ. एकला चलो रे, थोडस अडचणीचं, थोडस संकटाचं, थोडस तुम्हाला अस्थिर करणारं असणार आहे. कुटुंबामध्ये सुरुवातीला कलह असेल, नंतर तुमच्या विचारांचं महत्व पटल्यानंतर समोरचे परिवारातील सदस्य तुम्हाला विचारल्याशिवाय काही निर्णय घेणार नाहीये. तृतीय स्थानाला पराक्रमाचं, शौर्याचं, तेजाचं स्थान म्हटलं गेलेलं आहे. या स्थानाचा स्वामी गुरु ग्रह हा 6ष्ठामध्ये आहे, जे की गुरुला उपचय स्थान मानवत नाही,
पहिले 6 महिने स्वतः घेतलेला निर्णय, स्वतः सुरू केलेली कंपनी, स्वतः सुरू केलेला व्यवसाय त्रासदायक, अडचणीदायक, संकटांची मालिका घेऊन असणारा आहे. म्हणून शांत एकाग्र चित्तानं पुढे जावं असं ज्योतिषशास्त्र तुम्हाला सांगत आहे. आणि ज्या वेळेला तो 7व्या घरामध्ये जाईल तेव्हा खऱ्या अर्थानं मग तुम्हाला खऱ्या अर्थानं पराक्रमाची वाट मोकळी होताना दिसते. चतुर्थ, गुरुजी सुख आहे की नाही वर्षामध्ये? पण नुसतं कष्ट लिहिले आमच्या आयुष्यामध्ये, किती करावं? उत्तम प्रश्न आहे. सुखाच्या दृष्टीनं विचार करत असताना या वर्षामध्ये जून महिन्यानंतर वाहनाचा योग, वास्तूचा योग, जमिनीचा योग, प्रगतीचा योग दाखवलेला आहे, जो की तुम्हाला पुढे नेणारा आहे, जो तुम्हाला उत्कर्षाकडे नेणारा आहे, अशा प्रकारचा असणार आहे. संततीच्या शिक्षणाच्या दृष्टीनं काय गुरुजी? स्पर्धा परीक्षेत यश मिळणार आहे का? हो. तुमची चिकाटी चालू ठेवा, तुमचे प्रयत्न चालू ठेवा, थांबू नका. यश तुमच्या पायाजवळ आल्याशिवाय राहणार नाहीये. प्रेमाच्या दृष्टीनं कालखंड उत्तम आहे. आवडत्या व्यक्तीला या वर्षामध्ये तुम्ही व्यक्त होणार आहात. मनातील भावनेला, विचारांना, प्रेमांना वाट मोकळी करून देताय. संततीच्या दृष्टीनं पहिले 6 महिने कालखंड योग्य नाही, परंतु पुढचे महिने हे तुमच्यासाठी उत्तम असणार आहे. लग्नी आलेला राहू वर्षाच्या शेवटच्या कालखंडामध्ये 10 दिशा तो मोकळ्या करून देईल आणि मोठे विचार करायला भाग पाडेल. आणि मग गुरु महाराज ज्या वेळेला शेवटच्या कालखंडात जून नंतर इथे येऊन विराजमान होतील, राजयोगामध्ये हंस नावाच्या सप्तम दृष्टी लग्नावरती टाकतील आणि राहू महाराज त्यांची सप्तम दृष्टी सप्तमावरती टाकतील. चांगला जोडीदार, मन मिळावू, वैचारिक, अभ्यासू, चांगल्या कुळातील, जुळवून घेणारा अशा व्यक्ती बरोबर विवाहाचे योग, विवाह निश्चितीचे योग दाखवले जात आहेत तुमचे. अचानक धनप्राप्ती गुरुजी? नाही, कष्टातनं धनप्राप्ती आहे. मोठं काही संकट नाहीये, परंतु एवढंही बिंदास नाही व्हायचं की मग आपण कोणाचं ऐकायचंच नाही. भाग्याचा विचार करता भाग्याच्या दृष्टिकोनातनं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जे म्हणून विचारात आणत आहात, जे म्हणून गोष्टी तुम्ही करायला मागे पुढे पाहत नाहीये, त्या सगळ्या गोष्टी तुमच्या परिपूर्ण होताना दिसत आहेत. दशमस्थान याला केंद्रस्थान म्हटलं गेलेलं आहे. गुरुजी कामाचा व्याप, कामाची गती, काम मिळतील का? गव्हर्नमेंट जे लोक बरेच PWD मध्ये वगैरे कॉन्ट्रॅक्ट भरतात गव्हर्नमेंटचे, कामांची अपेक्षा असते. नुकत्याच निवडणुका झाल्यामुळे प्रत्येकांना ती आस लागली आहे की कधी आम्हाला हे गव्हर्नमेंटचे कामं वगैरे चालू होतील, कारण की सत्ता असल्याशिवाय कामं होत नाही, मार्ग मिळत नाही. तर या मकर राशीच्या जातकांना कामं मिळण्याचा, ओघ मिळण्याचा योग ह्या वर्षामध्ये आलेला आहे, जुळवून घेता येणार आहे. लाभाच्या दृष्टीने विचार कराल तर स्वतः कष्ट करून मिळवणार आहात, कोणाकडनं अपेक्षा ठेवणार नाहीये फुकटची. आणि स्वतःचा व्यवसाय चांगला चालायला लागल्यावर काय कोणाची गरज पडणार आहे मदतीची? काय कोणाची गरज पडणार आहे आवश्यकतेची? नाहीच आहे मुळात. या वर्षामध्ये खर्चाच्या दृष्टीने विचार कराल तर आरोग्यावरती सगळ्यात जास्त खर्च होणार आहे. पायाचं, पोटाचं, डोक्याचं दुखणं डोकं वर काढू शकतं. पहिल्या 6 महिन्यामध्ये जाणवला त्रास तर चांगल्या डॉक्टरांचं मार्गदर्शन. गेलेली वेळ परत येत नाही, गेलेलं वर्ष परत येत नाही. नवीन वर्ष आलंय, नवा संकल्प करा, जुन्या गोष्टींना त्यागून द्या, व्यसनांपासून दूर राहा. नवी पहाट उमलतीये, नव्या स्वप्नांना बघा, भरारी घ्या. परत एकदा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व प्रेक्षकांना नमस्कार.